आदमापूर येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण। तीर्थक्षेत्र आदमापूर येथे अमावस्या यात्रेनिमित्त रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी वाढल्यामुळे ट्रॅफिक जाम परिस्थिती निर्माण झाली आहे। मुरगुड शहरापर्यंत अनेक भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केली आहेत, काहींनी तर पुलावर पार्किंग केलं आहे। मुरगुड शहरापासून आदमापूर पर्यंत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम निर्माण झाला आहे। निडोरी कागल रोडवर तब्बल 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, तर पर्यायी मार्ग असणाऱ्या सोनाळी या मार्गावर देखील आणि सिंगल वाहतूक यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे। तब्बल लाखभर भाविक आजच्या या यात्रेत संत सद्गुरू बाळूमामा यांच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जाते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। सध्या या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक पोलीस स्टेशनमधून पोलीस घेऊन ही परिस्थिती आटोक्यात आणण्याची गरज निर्माण झाली आहे। सध्या या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांना वाहतुकीचा हा ताण रोखता येत नाही। मुरगुड पोलीस स्टेशनकडे मेतके हे देखील गाव येत असल्यामुळे त्यांच्या देखील मर्यादा कमी पडत आहेत। तसेच बुदरगड आणि राधानगरी पोलीस यांच्या मदतीस इतर तालुक्यातील पोलीस आल्यास हा वाहतुकीचा ताण कमी होईल। तसेच आदमापूर देवस्थान प्रशासनाने निडोरी गावाजवळच पार्किंगची सोय केल्यास या मार्गावरची ट्रॅफिक जाम परिस्थिती आटोक्यात येऊ शकते। नमस्कार, मी ओंकार पोद्दार। आज सध्या आपण उभे आहोत मुरगुड आणि आदमापूर या रोडच्या दरम्यान असणाऱ्या निडोरी या गावाच्या फाट्यावरती। इथे यायचं कारण म्हणजे आज अमावस्या यात्रा आहे आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय। आपल्या सर्वांनाच माहित आहे की संत सद्गुरू बाळूमामा यांची ख्याती संपूर्ण देशभर पसरली असून महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात किंवा आंध्र प्रदेश या सर्व राज्यातून भाविक या ठिकाणी येतात। आणि ह्या संपूर्ण भाविकांना येण्यासाठी जो मार्ग आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकताय, हा कागलवरून येणारा मार्ग आहे या ठिकाणी आणि सरळ पुढे आदमापूर आहे। या ठिकाणी सध्या पहाटे 4 वाजल्यापासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि आज दिवसभरात या ठिकाणी तब्बल 1 लाख लोक भाविक भेट देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की संत सद्गुरू बाळूमामा यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आपल्या भक्तीच्या माध्यमातून आपल्या भक्तांना उपदेश दिले, त्यानंतर समाज उद्धारणाचं काम मोठं त्या ठिकाणी केलं। त्यामुळे त्यांचा जो भक्तगण आहे तो वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। या गर्दीला कुठेतरी आवरणं आता प्रशासनाला मागणी लोकांनी केलेली आहे की कुठेतरी या ठिकाणी पार्किंगची सोय असो किंवा या ठिकाणी आता बघायला गेलं तर 25 पोलीस या ठिकाणी बघतोय। या ठिकाणी दर अमावस्येला 200 पोलिसांची आवश्यकता आपल्याला निर्माण होते आणि वाहनं देखील बाजूला लावलेली आहेत। यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम होत आहे। याकडे देखील प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। भाविकांचा ओघ आहे हा दिवसभर या ठिकाणी सुरू राहणार आहे, त्यामुळे येणाऱ्या वाहतूक कोंडीवरती लक्ष देण्यासाठी आताच पोलीस प्रशासनानं या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे। दर अमावस्येला आणि रविवारी बाळूमामा दर्शनासाठी परराज्यातून भाविक येत असतात, त्यामुळे भविष्यात देखील ही परिस्थिती आणखीन वाढणार असल्यामुळे वेळीच यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।